जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। 6 तास वाट बघूनही 108 रुग्णवाहिका न आल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घडली होती। या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकाचं निलंबन झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा 108 रुग्णवाहिका न आल्यानं रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या महिलेला 2 तास ताटकळत राहावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उल्हासनगर रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे अपघात झाला। या अपघातात महिलेनं आपले 2ही पाय गमावले। या महिलेला रेल्वे स्थानकातून मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली, पण 1 तास वाट पाहिल्यानंतर ही रुग्णवाहिका आली। मध्यवर्ती रुग्णालयात गेल्यानंतर तिथून या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं, पण पुन्हा 108 रुग्णवाहिका बोलवल्यानंतर 1 तास रुग्णवाहिका न आल्यानं नातेवाईकांनी खाजगी रुग्णवाहिका पाहिली, पण त्यांनी 3,500 रुपये सांगितले। याबाबत पत्रकारांनी विचारणा करताच मध्यवर्ती रुग्णालयाने स्वतःची रुग्णवाहिका देत या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये पाठवलं। या सगळ्या प्रकारात पुन्हा एकदा 108 रुग्णवाहिका किती बेभरवशी आहे असं समोर आलंय। त्यामुळे आता तरी सरकारनं डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी 108 रुग्णवाहिकेच्या यंत्रणेवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। अपघात झालेला आहे। ती महिला घरून कामावरती जाताना तिचा अपघात झाला आणि ती तिथे कोसळून गेली आणि तिच्या पायानं दुखापत झाली। तिचे दोन्ही पाय तिचे राहिले नाही आणि सेंट्रल गव्हर्नमेंट RPF वाले जे होते ते भरपूर वेळेपासून तिथं तिच्याजवळ तिला उचलण्यासाठी म्हणजे तिच्याकडे दुर्लक्ष करत होते। म्हणजे कधीच मी बघतोय अर्धा तास झाला अंबरनाथ गाडीमध्ये त्या महिलेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या महिलेचा जीव नाही गेला। तिचं त्या महिलेच्या शरीरामध्ये प्राण होता आणि प्राण आहे आणि मग मी ते जसं माझ्या नजरेसमोर आलं तर मी तिथं तात्काळ धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर मी सगळे माझे जे मित्रमंडळी आहेत सगळे जमा झाले आणि त्यांना बोललो पटकन लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सचा तुम्ही बंदोबस्त करा। तर स्टेशन मास्टर वाल्यांना तुम्हाला सांगतो अक्षरशः एवढं दुःख झालं, तिथून आम्हाला तिथं ॲम्ब्युलन्स पर्यंत पोहोचायला पण रस्ता नव्हता। म्हणजे आम्हाला जिथं अपघात झाला इथं भीम कॉलनीच्या त्या मागे झालं लाईनीवरती, लेफ्ट साईडच्या लाईनीवरती चालली मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या लाईनीवरती तिचा अपघात झाला आणि मग तिला तिथनं उचललं या सगळ्या आमच्या सहकारी मित्रांनी आणि तिचा प्राण वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही संपूर्ण केला। मात्र RPF वाले पूर्ण निष्काळजीपणा करत होते आणि स्टेशन मास्टरला सांगतो ॲम्ब्युलन्सला फोन लावा तरी ॲम्ब्युलन्सला फोन लावत नव्हते आणि मग तसं ते खाली आम्ही त्यांना पूर्ण असं गोल घुमवून नेऊन तिथं वरती स्टेशनवरती 4 नंबरचं म्हणजे वेस्टर्न ईस्ट साईडला आम्ही तिथं त्यांना नेलं ईस्ट साईडला आणि मग ॲम्ब्युलन्स आली आणि तिथं मग त्या महिलेचं आम्ही महिलेला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दिलं। म्हणजे उल्हासनगर असं शहर आहे जिथं लवकरात लवकर कुठल्याही सुविधा उपलब्ध होत नाही। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।